फ्रेंड्स, जो 29 तारखेला न्यू टास्क अपडेट होऊन आलेला आहे तो कसा कंप्लीट करायचा आहे फ्रेशर्स मेंबरसाठी एकदम सिंपल लँग्वेजमध्ये सांगत आहे. तर केअरफुली बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला कळेल, मिस्टेक होणार नाही आणि तुमचं जे टास्क अमाऊंट आहे ते डिडक्ट होणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, न्यू फ्रेशर मेंबर्स जे आत्ता नवीन जॉईन झालेले मेंबर्स आहेत त्यांनी काय करायचं आहे, आपल्या कामासाठी हा क्रोम वापरला जातो, गुगल वापरलं जात नाही. तर मग काय करायचं, त्यावरती क्लिक करायचं आहे किंवा आपल्याला जी आपल्या अपलाईनने किंवा ग्रुपमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होतं. असं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. इथे लॉग इन करायचं आहे. लॉग आऊट जर असेल तर अगोदर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा आपल्याला प्रोफाईल आय डी आणि पासवर्ड विचारला जाईल, जो आपल्याला आपल्या रजिस्ट्रेशन करतेवेळी कंपनीकडून मिळालेला असतो, आपल्या अपलाईनकडून मिळालेला असतो. इथे तो स्टाफ आय डी म्हणजेच प्रोफाईल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली सबमिट होते. नाही झालं तर सबमिटवरती क्लिक करा. त्यानंतर असं पेज ओपन होईल. आपल्याला सगळ्यात डाऊनला जायचं आहे. सगळ्यात डाऊनला आल्यानंतर आपला हा मेनू पेज आहे. या मेनू पेजमध्ये मी तुम्हाला टास्क कसा कंप्लीट करायचा आजच्या व्हिडिओमध्ये सांगू राहिलेले आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, टास्क इन्स्ट्रक्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सर्वे अँड ओपिनियन इन्स्ट्रक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला डाऊनला जायचं आहे. डाऊनला गेल्यानंतर क्लिक हिअर हे जे नाव आहे यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे जे प्रॉडक्ट आहे ॲटोमॅटिकली इथे ओपन होतं आहे. ओके, तर हे प्रॉडक्ट बघून घ्यायचं आहे व्यवस्थित, त्याचे डिटेल्स जे आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. बघितल्यानंतर त्याची किंमत जी आहे ती आपल्याला खास करून लक्षात ठेवायची. याची किंमत किती आहे, ही प्राईस असते, या प्राईजवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे की ही प्राईस किती आहे. प्रत्येक प्रॉडक्टची प्राईस वेगळी असते, त्यामुळे आपल्याला रोज टास्क कंप्लीट करतेवेळी डेली इन्स्ट्रक्शन चेक करायचं आहे. चेक केल्यानंतर आपण किंमत बघितली, डिटेल्स बघितले, प्रॉडक्ट बघितलं आहे, प्रॉडक्टचं नाव काय आहे हे. त्यानंतर बॅकला जायचं आहे. बॅकला गेल्यानंतर आपलं जे मेनू पेज आहे स्टार्टिंगला त्यावरती यायचं आहे. टास्क सबमिशनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डाऊनला जायचं आहे पुन्हा आणि गो टूवरती क्लिक करायचं आहे. इथे 1 मिनिटाचा टाईम येतो आहे, तर त्यावेळी थांबायचं आहे आपल्याला. एक मिनिट येतो आहे, त्यानंतर आपल्याला पुढचं ऑप्शन येते. आता हे ऑप्शन आलेलं आहे, सर्वे अँड ओपिनियन टास्क ऑप्शन आलं आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा जो फॉर्म ओपन होतो आहे तो आपल्याला केअरफुली सबमिट करायचा. जे आपलं आन्सर असेल एकदम होनेस्ट असलं पाहिजे, लॉयल असलं पाहिजे, जे रिअल आन्सर आहे तेच इथे आपल्याला द्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदरचा प्रश्न काय आहे, आर यू इंटरेस्टेड इन परचेसिंग दिस प्रॉडक्ट. तुम्हाला ही प्रॉडक्ट घेण्यात रुची आहे की नाही, तर ते टाईप आपल्याला करायचं आहे. घेण्यात आपल्याला इंटरेस्ट आहे तर येस करायचं आहे, नाही तर नोमध्ये करायचं आहे. सेकंड जो आपलं क्वेश्चन आहे, वेअर डू यू युजली परचेस दिस टाईप ऑफ प्रॉडक्ट्स. तर या टाईपचे प्रॉडक्ट तुम्ही कुठून खरेदी करता, लोकल स्टोअरमधून करताय की ऑनलाईन शॉपिंग करताय, तर तिथे आपल्याला लिहायचं आहे. कुठे तुम्ही लोकलमधून किराणा दुकानमधून घेत असेल तर आपल्याला लोकल स्टोअर लिहायचं आहे आणि ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर ऑनलाईन शॉपिंग टाकायचं आहे. ओके, सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द करंट प्राईज ऑफ दिस प्रॉडक्ट. म्हटले होते ना मी तुम्हाला की इथे प्रोडक्टची किंमत आहे तिथे खास लक्ष द्यायचं आहे आपल्याला. इथे विचारलं जातं आणि ही जी प्रॉडक्टची किंमत चुकली
तर आपला त्या दिवशीचा टास्क जो आहे रिजेक्ट केला जातो, त्या दिवशीचा अमाऊंट आपल्याला मिळत नाही. तर या प्रोडक्टचं अमाऊंट होतं 100 रुपये. मी इथे टाईप केलेलं आहे. तर या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे आपल्याला, प्रॉडक्टची किंमत काय आहे, किती आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, वुड यू रिकमेंड दिस प्रॉडक्ट टू युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये हे प्रॉडक्ट शेअर करणार का, रेफर करणार का त्यांना घेण्यासाठी. इथे येस असेल तर येस, नो असेल तर नो. ओके. हॅव यू यूज दिस प्रॉडक्ट बिफोर. या अगोदर तुम्ही यानंतर तुम्ही प्रॉडक्ट हे यूज करणार आहेत की नाही, हाही आपला पर्सनल आन्सर असला पाहिजे. आणि जो आन्सर आहे तो इथे आपण क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर एकदा पुन्हा चेक करून घ्यायचं आहे आपले सगळे आन्सर बरोबर आहेत का आपल्या अकॉर्डिंग. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली. ओके. सबमिट झालेला आहे सक्सेसफुली आणि इथे माझ्या टास्कला मला अप्रूव्हल पण भेटलेला आहे आणि अमाऊंट पण माझं डेली मिळालेलं आहे. ओके. तर या प्रकारे आपल्याला टास्क कंप्लीट करायचा आहे. आणि नवीन जे मेंबर्स आहेत त्यांनी कृपया करून लक्ष द्या की आय डी लॉग इन करते वेळी आपण लॉग इन केलेली पहिली आय डी जी आहे आपलीच आय डी, ती लॉग आऊट करावी लागते. लॉग आऊट केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं असतं. लॉग इन केल्यानंतर आय डी आणि पासवर्ड तिथे टाकून सबमिट करायचं असतं. ओके. बरेच जे आहेत मेंबर्स आहेत त्यांचा मला क्वेश्चन आला होता की आमची आय डी ओपन होत नाही, लिंक ओपन होत नाही आहे. तर या पद्धतीने ओपन करायची, ओपन होऊन जाईल. आणि कोणताही इश्यू आला, प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला टेलिग्रामवरती पर्सनली टॅग करू शकता किंवा ज्यांच्याकडे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट आहे त्यांनी मला कॉन्टॅक्टही करू शकता. ओके गाईज, थँक्यू. चांगल्या प्रकारे टास्क कंप्लीट करा. कोणतीही मिस्टेक होऊ देऊ नका. मिस्टेक झाली तर त्या दिवशीचं अमाऊंट आपलं रिजेक्ट होत आहे. तर केअरफुली टास्क कंप्लीट करा. जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे टास्क कंप्लीट येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या अपलायन्स सिनियर जे असतील त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून टास्क कंप्लीट करा. ओके. थँक्यू सो मच.